रिजन चेअरपर्सन पंकज मित्तल, रिजन कोऑर्डिनेटर तुलिका मित्तल, जीएसटी कोऑर्डिनेटर प्रवीण सरनाईक, फास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नंदीलाल राजपाल यांनी उपस्थित दर्शवत आयोजकांचे कौतुक केले। तसेच यावेळी काही शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप देखील केले गेले, तर हळदणकर यांनी मुलांना चॉकलेट देखील दिले। याविषयी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले। ऐरोलीच्या सेक्टर 3च्या मध्ये या ठिकाणी आमचे उपजिल्हा प्रमुख मनोज हळदणकर साहेब आणि त्यांचे सहकारी आणि लायन्स क्लबच्या माध्यमातून या ठिकाणी आरोग्य शिबिर आयोजित केलेले आहे। माननीय शिवसेना प्रमुखांनी दिलेला जनसेवेचा मूळ मंत्र तो या ठिकाणी प्रत्यक्ष आमचे उपजिल्हा प्रमुख मनोज हळदणकर साहेब ते राबवत असतात आणि कुठल्या ना कुठल्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचायचं, त्यांची सेवा करायची हा मूळ उद्देश आणि त्यातून संघटना वाढवायची हा उद्देश त्यांनी सातत्याने या ऐरोली नगरामध्ये राबवलेला आहे। आणि आज या ठिकाणी सर्वसामान्यांची सेवा करण्याचा, आरोग्याची सेवा करण्याचा उद्देशाच्या माध्यमातून लायन्स क्लबच्या माध्यमातून या ठिकाणी आरोग्य शिबिर जे केलेलं आहे हे निश्चितच कौतुकास्पद बाब आहे। अशीच त्यांच्या हातून वेगवेगळ्या प्रकारे जनतेची सेवा हो आणि आई जगदंबेचरती प्रार्थना करतो की त्यांना या ऐरोली नगरामध्ये अतिशय चांगल्या मोठ्या पदावर जाण्याची संधी मिळो ही सदिच्छा व्यक्त करतो। 2 ऑक्टोबर गांधी जयंतीनिमित्ताने आणि लायन्स क्लब इंटरनॅशनल या संस्थेने त्यांचा सेवा सप्ताह सुरू केला आणि 7 ऑक्टोबरपर्यंत सर्व लायन्स क्लब विविध सेवा कार्य करतात। या निमित्ताने आज या ठिकाणी समाज मंदिर सेक्टर 3 मध्ये मनोज हळदणकर साहेबांच्या समन्वयाने रिजन 2 लायन्स क्लब्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3231A4 च्या रिजन 2नी त्यांच्या सेवा कार्याचा आरंभ केला। याच्यात विविध क्लब्सनी भाग घेतला। तसेच या ठिकाणी लायन्स क्लब ऑफ ऐरोलीच्या पुढाकाराने एक निःशुल्क आरोग्य शिबिर आयोजित केलं होतं। त्याच्यात डेंटल केअर, जनरल फिजिशियन, त्याच्यानंतर पॅथॉलॉजी, आय चेकअप्स असे विविध चेकअप्स झाले। इथे यात सापडलेले जे मोतीबिंदू रुग्ण असतील त्यांची मोफत शस्त्रक्रिया आम्ही यापूर्वी केलेली आणि इथूनही पुढे करू। गेल्या 10 ते 15 वर्षाच्या प्रवासामध्ये मी नागरिकांच्या सेवेकरता स्वतः या ठिकाणी मी वाहून घेतलेलं आहे आणि निश्चित स्वरूपात हे काम करताना मला पक्षांच्या माध्यमातून, पक्षश्रेष्ठींच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे या ठिकाणच्या संस्थेच्या माध्यमातून, मग लायन्स क्लब असेल, माझं शिवराज मित्र मंडळ असेल, या ठिकाणी हेल्पिंग ट्रस्ट असेल आणि विद्यमान जिल्हा प्रमुख सन्माननीय द्वारकानाथजी भोईर साहेब आहेत, या ठिकाणी सातत्यानं महिला वर्ग आहे, ज्येष्ठ नागरिक मंडळ आहे, युवा सेना आहे, या सगळ्यांच्या सहकार्यानं अगदी कोविडच्या काळामध्ये सुद्धा विविध कार्यक्रम या ठिकाणी जनतेच्या हिताकरता, त्यांच्या आरोग्याकरता म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेलं काम निश्चित स्वरूपात या प्रभागात सुरू आहे। आणि मला अभिमान आहे की या प्रत्येक कार्यक्रमामध्ये या ठिकाणी नागरिकांचा स्वतंत्र स्वखुशीनं असा उत्स्फूर्तपणे सहभाग असतो आणि म्हणून कार्यक्रमाला आमच्या या ठिकाणी उंची मिळत असते आणि एक सात्विक समाधान या ठिकाणी लाभतं की आपण जे करतो त्या कामाचं चीज निश्चित स्वरूपात आपल्याला या ठिकाणी मिळतं। आज या शिबिरामध्ये, गतवर्षीच्या शिबिरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात कॅटरॅक्टचे रुग्ण आढळले होते आणि अशा रुग्णावर मोफत आम्ही उपचार केलेले आहेत आणि आजसुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कॅटरॅक्टचे रुग्ण म्हणजे मोतीबिंदूंचे रुग्ण या ठिकाणी आढळलेले आहेत। या रुग्णावर सुद्धा मोफत शस्त्रक्रिया केली जाईल। त्याचबरोबर या ठिकाणी इतर आजारांचे काही रुग्ण या ठिकाणी आहेत, मधुमेहाच्या संदर्भात आहेत, ऑर्थोपेडिकच्या संदर्भात आहेत, म्हणजे अपोलो हॉस्पिटल्सची टीम, डॉक्टर जाधव यांची टीम, त्याचबरोबर साई दृष्टी या सहकार्यानं या ठिकाणी रुग्णावर उपचार करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न निश्चित स्वरूपात होणार आहेत। ज्या रुग्णावर अशा संकट या ठिकाणी येईल त्या वेळेला निश्चित स्वरूपात शिवसेना ही 4 अक्षरं उद्धव बाळासाहेब ठाकरेंची संघटना निश्चित स्वरूपात अशा रुग्णांच्या सोबत असेल अशी ग्वाही या ठिकाणी मी निश्चित स्वरूपात देतो आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सहभाग घेतला। त्याचबरोबर सगळ्या पदाधिकाऱ्यांनी अहोरात्र झटून हा आरोग्य शिबिर या ठिकाणी यशस्वी संपन्न केला। मी त्यांच्यासुद्धा मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करतो। आज नवी मुंबईसारख्या शहरामध्ये राहत असताना आपल्याला आरोग्य हे खूप महत्त्वाचं असतं। शिवसेना नगरसेवक आणि उपजिल्हा प्रमुख मनोज हळदणकर यांच्या विद्यमाने आज नवी मुंबईतील ऐरोली शहरामध्ये दर महिन्याला
वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणून लायन्स क्लब आणि यांच्या हेल्पिंग क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मनोज दालदनकर यांच्या विद्यमाने आज हा कार्यक्रम आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. मधुमेह तपासण्या असेल किंवा वेगवेगळ्या संपूर्ण तपासण्या आज या ठिकाणी होत आहेत आणि आपण बघताय की या ठिकाणी अतिशय मोठा असा प्रतिसाद भेटतोय. यामुळे ऐरोली परिसरातील संपूर्ण नागरिकांना खूप मोठं याचं महत्त्व प्राप्त होते की आरोग्याला किती महत्त्व द्यायला पाहिजे. या दृष्टीने ऐरोली शहरामध्ये दर महिन्याला रक्तदान शिबिर असेल की आरोग्य शिबिर असतील किंवा वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम, सगळ्या धर्माचे कार्यक्रम आपण अतिशय आनंदाने साजरे करतो. याबद्दल मनोज दालदनकर यांचं खूप आम्ही अभिनंदन करतो की अशा प्रकारचे कार्यक्रम कुठेही नवी मुंबईमध्ये आपण बघतो की निवडणुका आले की कार्यक्रम होतात, परंतु सध्या मात्र निवडणूक नसताना हे कार्यक्रम करणं हे खूप महत्त्वाचं असतं. कोणत्याही प्रकारचं इथे नगरसेवक नाही, परंतु सध्या नगरसेवकाच्या वरचं काम या ठिकाणी होतं आहे. यामुळे आम्ही मनोज दालदनकर यांना खूप धन्यवाद देऊ इच्छितो की अशा प्रकारचे कार्यक्रम सतत ऐरोलीमध्ये होतात. असाच कार्यक्रम हा आज या ठिकाणी होतोय. या कार्यक्रम आपण पाहता की खूप मोठा प्रतिसाद भेटतोय, कारण की हे कार्यक्रम जनतेच्या हिताचे आहेत, आरोग्याच्या हिताचे आहेत आणि त्यामुळे अशा कार्यक्रमांना दर महिन्याला हे कार्यक्रम व्हावे अशी नागरिकांची इच्छा असताना हे कार्यक्रम होत आहेत. त्याबद्दल दादांचे मी आमच्या शिवसेना युवासेनेच्या वतीनं खूप अभिनंदन करतो आणि अशाच कार्यक्रम दरवेळी व्हावेत अशी आशा व्यक्त करतो.